नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग बोजू. आज रविवार आहे आणि रस्त्यावर अजिबात ट्रॅफिक नाही. आज आपण चाललोय मॉरिशसमधल्या एका अतिशय सुंदर ठिकाणी. या शहराचं नाव आहे वाकवा. त्याचं स्पेलिंग VACOAS असं जरी होत असलं तरी याचा उच्चार वाकवा असा होतो. अतिशय शांत गाव वजा शहर आहे. पूर्वी इथे मेट्रो नव्हती, दोन्ही बाजूला फक्त रस्तेच होते आणि आत्ता काही वर्षापूर्वी इथे मेट्रो सुरू झाली. तुम्ही बघू शकता आज अजिबातच ट्रॅफिक नाही. तसा ट्रॅफिक नसतोच, फक्त सकाळी कामाच्या वेळात थोडा वेळ ट्रॅफिक असतो, पण बाकी हा रस्ता असाच असतो. आता इथे थंडी चालू आहे आणि आता मोहर कसा आला आहे बघा आंब्याला. 2 महिन्याचाच उन्हाळा चालू होईल आणि साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास. हा आंबा नाही आहे, हा लिचीचं झाड आहे हे. इथे या बाजूला दिसतंय ते वाकवाचं बस स्टेशन आहे आणि या इकडे दिसते हे वाकवाचं मेट्रो स्टेशन आहे. पूर्वी इंग्रजांच्या काळात इकडे ट्रेन होती असं म्हणतात, मला माहिती नाही आहे. आणि हे ते ट्रेनचं स्टेशन होतं पूर्वी, ते नंतर बस स्टेशनमध्ये कन्वर्ट झालं. आतमध्ये बस पण आहे, बघू शकता. हे वाकवाचं मेट्रो स्टेशन आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस आहे. इथे तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. सकाळचे 8:30 वाजलेत. आता 8:30ची ट्रेन आहे डायरेक्ट. आपण 5 मिनटं थांबूया, म्हणजे मेट्रो येणार आहे एवढ्यात. हे बघा, हे पंडित सहदेव म्हणून एक मराठी फ्रीडम फायटर म्हणा किंवा कल्पना नाही आहे, तर त्यांचा इथे हा पुतळा आहे. इकडे या रस्त्यावरती पुढे एक मोठा कॅसिनो आहे, टेक्सास नावाचा. हे बघा, ट्रेन मेट्रो पण आली. आता ही मेट्रो पुढे पोर्ट लुईसला जाणार. जे लोक मेट्रोनी कामाला जातात ते लोक इकडे सकाळी गाड्या पार्क करून संध्याकाळी पुन्हा ते घेऊन जातात. आज रविवार असल्यामुळे इकडे फारशा गाड्या दिसत नाही आहेत. आपण आता जातोय वाकवा जिमखाना येथे. आणि हा रस्ता जर बघाल साधारण युरोपमधल्या कंट्री साईडमधला एखादा रस्ता असं वाटेल तुम्हाला.
पूर्ण झाडी आहे इकडे. इकडे एक छानसं थिएटर आहे. आणि हे मिलिटरी एरिया आहे. हा इथे मिलिटरीचं कॅम्पस आहे. स्पेशल टास्क स्पेशल मोबाईल फोर्स. इकडे एक मोठं ENT हॉस्पिटल आहे. हा बघा, असा अतिशय शांत रस्ता आहे. सकाळी जवळजवळ 8:30 वाजलेत पण किती शांतता आहे बघा रस्त्यावर. हे बघा, स्पेशल मोबाईल फोर्सचं मेन गेट आहे. बहुतेक मोठ्या तोफा ठेवल्या तिकडे. हो, हे पलीकडे दिसतंय हे गोल्फचं ग्राउंड आहे. अशी इकडे 2 ग्राउंड आहेत मोठी. दुसरं मी तुम्हाला जरा वेळाने दाखवतो. बघा, कोणाचा पुतळा नक्की कल्पना येत नाही आहे. इकडे त्यांनी पुतळा ठेवला आणि गर्द झाडी आहे. इथे एक बहुतेक फार जुनं चर्च आहे. अतिशय शांत आणि सुंदर परिसर. हे आणखी एक मोठं गोल्फ ग्राउंड आहे. तिथे काही लोक आता गोल्फ खेळत आहेत. असं तर तुम्ही पाहत असाल. आणि आपण आता जिमखान्याकडे जाऊया. मॉरिशस जिमखाना क्लब. बघा, हा मॉरिशसचा जिमखाना. इकडे 2 मोठी फुटबॉल ग्राउंड आहेत. एवढा मोठा हा जिमखाना आहे. एका बाजूला गोल्फ ग्राउंड, एका बाजूला जिमखाना. जिमखाना क्लब.
हा जिमखान्याचा मेन एंट्रन्स. आपण आता आत जाऊया. इकडे एक त्यांनी छान गोष्ट केली, दाखवतो. हे बघा, एक असं कपाट केले. याच्यामध्ये तुम्हाला नको असलेली पुस्तकं तुम्ही ठेवू शकता. ज्यांना पाहिजेत ते घेऊन जातात. वेगवेगळी पुस्तकं आहेत. हे बघा, बऱ्याच वर्षापासून इथे मला सुद्धा मागे एक छान पुस्तक इथे मिळालं होतं. हे ग्राउंड आहे मोठं जिमखान्याचं. बघा किती मोठं ग्राउंड आहे. असा प्रचंड मोठा जिमखाना आहे. या इकडे एक ग्राउंड आहे, 2-3 ग्राउंड आहेत. असा जिमखाना. वॉकिंग ट्रॅक या जिमखान्याचं जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटर आहे मोठा. आणि मुख्य म्हणजे तो त्यांनी मातीचा ठेवला आहे, कारण शक्यतो वॉक मातीवर करतात. हे बघा, बघा पुन्हा ट्रेन आली कुठलीसकडे जाणारी, मेट्रो. आज गर्दी नाही आहे मंडळी. असं हे वाकवा शहर वजा गाव. होप तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.